गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात आणि तुम्हा सर्वांना तुमच्या सर्व परिवारांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे गणपती बाप्पा मोरया, म्हणजे आज गणपतीचं आगमन झालेलं आहे. आणि आज माझी सकाळ खूप थोडीशी लेट झाली, म्हणजे 11:30 वाजले आता सकाळचे. अजून माझी अंघोळसुद्धा नाही झाली आहे आणि मी उठल्या पहिला व्लॉग स्टार्ट केला आहे. बिकॉज आजचा व्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बिकॉज आज आहे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन. आणि हर्षाली आज सकाळी 7:30लाच उठली आहे. उठून तिने रांगोळी काढली. रांगोळी काढून तिने गणपतीची पूजा केली आपल्या घरातल्या. आणि आता करते मोदक कशी करते ते बघूया. आणि आजच्या दिवसामध्ये आम्ही काय काय करणार आहोत ते पण आपण बघूया. सो स्टे ट्यून आणि नक्कीच हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघत राहा. सकाळी उठल्या सरप्राईज भेटलाय मला. मोदक चालू आहेत आमच्या घरी. वाजलेत 11:30. सारण आमचं रात्रीच रेडी होतं आणि आता चालू आहेत मोदक. आत्ताशी एक झालाय बघ. हळूहळू. आणि इकडे मी माझ्यासाठी चहा बनवतोय. आई आणि ऋग्वेद किती वाजता गेले गणपती बाप्पाजवळ? ऋग्वेद गेले 8 वाजता, आई गेली 9 वाजता. ओके. आणि माझा एक मूड ऑफ झाला. का? कुणाला सुट्टी शेवटी सुट्टी कॅन्सल केली माझी. प्रॉब्लेम. ठीक आहे. पूजाही आमची सकाळी झाली आहे खूप सुंदर प्रकारे. आणि इकडे आहेत आमचे गणपती बाप्पा. हा आहे चांदीचा करंडा जो आम्ही बनवला. ज्या दिवशी मी हर्षाला नथ बनवली त्या दिवशी मी चांदीचा करंडा सुद्धा बनवून घेतला तिच्यासाठी, म्हणजे तिला हवा होता देवांसाठी. आमची आजची रांगोळी सुद्धा खूप सुंदर बनवली हर्षालीने. सकाळी उठून मेन टास्क तिचा रांगोळीचा असतो. रांगोळी तर खूप सुंदर झाली आहे. पूजा पण झाली आहे. आता रेडी होऊन जायचं ना. मोदक झाले की? मोदक झाले, जास्त नाही करणार, थोडेच आमच्या देवांसाठी आणि त्या देवासाठी. मोदक झाले की नैवेद्य दाखवून आपण निघूया. हो. आणि आगमन आमच्या बाप्पाचं कालच झालेलं आहे. कालच झालंय. आज फक्त तुम्हाला दर्शन मिळेल. ठीक आहे, चला. आमचा फर्स्ट राऊंड झाला आहे मोदकांचा आणि सुंदर असे मोदक झालेत आमचे. आता सेकंड न फुटता, कारण या टायमाचं पीठ खूप छान होतं. मी डीमार्ट मधून स्वतः जाऊन आणलं होतं. खामकरचं पीठ आहे. अच्छा. हा, जे लालबागला घेतलं होतं ते खामकर मसालेकडून. सुंदर मोदक झालेत आजचे. आता सेकंड राऊंड ठेवायचं आहे ना. आज मावशीने तर किचनचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे होतं. किचन सगळं मी क्लीन केलंय. हे आमच्या गणपती बाप्पाला तिकडे न्यायचे आहेत आम्हाला. थोडे चेंबूरला पण न्यायचे. त्या बाप्पाला मंडळाचे झाले ना 5. हो. एक स्वामींना ठेवा. माझी अंघोळ बाकी अजून, माहिती ना तुला. हा, विसरले मी. कामच एवढे आहेत मला. आज पावसाने काय केलं ते केलं ना. बाकी उठून मी काय केलं? झाडू कपडे मशीन मध्ये टाकलेत. बँजोचा आवाज आला खालती. बँजोचा आवाज आला म्हणून उठलो. गणपती बाप्पाचं नैवेद्याचं ताट आमचं रेडी झालंय. गोड नैवेद्य आज. जेवणाचं टेन्शन नाही, ते एक चांगलं आहे ना.
आम्ही फायनली रेडी झालोय आता. बराच टाइम गेला आमचा मोदकांच्या वारी, साफसफाई वारी आणि आज आम्ही कम्प्लीट रेडी झालोय. छान दिसते आज. बरेच दिवसांनी साडी घातलीस ना? साडी सगळा असा हा गेटअप बरेच दिवसांनी केलाय. कारण रोज रोज करून कुठे जाणार आणि कुठे जातो आणि फेस्टिवल पण नव्हते ना आता. आता सगळ्या फेस्टिवलची लाईन लागणार आहे आणि त्यामध्ये आता असं गेटअप करतच राहणार. आता दिवाळी आली आहे. लाडकी बहिणीच्या पैशाने छान वाटतंय. चलो लेट्स गो. चलो. आलो आम्ही आमच्या बाप्पाच्या घरी. आलो आम्ही. अय्या दात कुठे गेले? कोणी खाल्ले? नीती हाताने जेवायला लागली. नाही नाही. सुंदर आमच्या बाप्पाचं दर्शन आल्या आल्या. खूप छान डेकोरेशन केलंय. नीती हाताने जेवायला लागली. गुडगल झाली आमची नीती. आता आमच्या गणपती बाप्पासाठी मोदक. अरे नाही 6 वाजता झोपलो. लेट झाला मला. कधी त्याला बोलतो उद्याच आहे. उद्या इथं जागरण आहे ना, मग इथं काम करायचं. जेव दिला. मांडी घालून बसू. पंचपक्वान आहे आज बायकोला. आल्या आल्या ते पाया पडू ना. आणि आम्ही निघालोय चेंबूरला. जेवण वगैरे आमचं झालंय. घरचा महाप्रसाद आम्ही घरचा महाप्रसाद खाल्ला. जेवण खूप सुंदर होतं. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. येस. आणि मी तर पोट भरून जेवले कारण मला आधीच खूप भूक लागले होते. आणि आता जेवल्यानंतर तिला झोप यायला लागली. आता मला झोप यायला लागली. जाऊया आता चेंबूरला. तिकडे पोरं वाट बघतात. सगळे मंडळाचा त्यांचा गणपती असतो. ते लोक आज रात्रीपासून बोलतायत की जिजू तुम्ही या, जिजू तुम्ही या. आता मी त्यांना बोललो की येतो. अजूनपर्यंत सुट्टी अप्रूव्ह नाही झाली. अजूनपर्यंत सुट्टीचं पण काही ठिकाणा नाहीये. आणि आज माझ्या कझिन जे आहेत आणि त्यांच्या मामाकडे पण रात्री जागरण आहे. तर मला पॉसिबल होईल की नाही जायला काय माहिती. लेट्स सी. अजूनपर्यंत सगळ्या गोष्टी तळ्यात मळ्यात आहेत. बघूया आता पुढे कसं काय होतं तुम्हाला नक्की कळेलच ब्लॉगच्या एंड पर्यंत. लोक पण बिचारे कालपासून आगमनसाठी थांबले होते. हे पण थांबले होते आणि ती लोक पण थांबले होते की जिजू तुम्ही या, मग आपण गणपती आणायला जाऊया. कामामुळे जिजूला जाताच येत नाही ना कुठे. मॉर्निंग वर्क असेल तर ठीक आहे, बट नाईट शिफ्ट असेल तर नाहीच जमत कुठे. आणि सगळ्या काही जे आपले फेस्टिवल्स असतात ते रात्रीच मजा असते. आगमन गणपती म्हणा, दिवाळी म्हणा, नवरात्री म्हणा, लाइटिंग हिंदू फेस्टिवल. सो आता जाऊया. साईलचा बर्थडे सुद्धा आहे. सो जाऊया. केक कट करून यायचं आहे की काय बघूया. अजून काही डिसाइड नाहीये. पुढे कळेल. आता तुम्हाला. आम्ही तर चेंजिंग साठी कपडे पण घेतलेत कारण एवढं मी नाही राहू शकत कॅरी करून. कारण का सकाळी तुम्ही बघितलं असेल तर दुसरा मी कुर्ता घातला होता. हा कुर्ता मी आता दुसरा घातलाय कारण का इस्त्री खराब झाली तर थोडी आवडत नाही मला. हो व्हायला ना नेहमी असं म्हणजे कडक इस्त्रीवाले कपडे लागतात. कडक. होप सो याचा बेबी किंवा याचा बाबू असं नको. तो पण असाच होणार आहे. नाही मी असं होऊनच देणार आहे. बाप वैसा बेटा या फिर बेटी नाही चाहिए. तुम्हाला एक अजून छोटासा मेंबर दाखवायचा होता पण दाखवणार नाही फेस कारण त्याचा फेस माझ्या कझिनला, माझ्या काकाच्या मुलाला, मोठ्या मुलाला, त्याला ऑलरेडी एक मुलगी आहे 6 इयर्सची आणि त्याला आता रिसेंटली आता बेबी बेबी बॉय झाला आहे. त्यामुळे आता तो नवीन असल्यामुळे आम्ही जास्त लवकर फेस रिव्हील नाही करत आहे त्याचा. तोही तुम्हाला थोड्या दिवसात भेटेल. 5-6 महिन्यांनी आम्ही त्यांचा फेस सुद्धा रिव्हील आज जमलं तर फक्त बॅक वगैरे दाखवू अशी की पण फेस नाही. ते जर हिला जाता आलं तर रात्री. तर हा आहे पोरांचा मंडप. चिमू किसका मंडल है? चिमू इधर बता. चिमू किसका मंडल है? तेरा.
घेऊन मस्त चहा घेऊन आता बस. चहा नाही घेतलाय, मोदक खाल्लाय म्हणून, गोड खाल्लाय म्हणून झोप यायला लागली. आता मोदकच खायचे सगळीकडे आपल्याला. आणि ना काय झालं माहितीये का, मी तिकडे ना पाया पडायला गेले आणि माझी आत्या, मी अशी काहीतरी करत होते त्या मंडळाच्या गणपतीला, आणि माझी आत्या बोलते गणपती बाप्पा आम्हाला गणपती बाप्पाच पाहिजे, आणि गणपती बाप्पाच्या हातून असा पटकन एक मोदक पडला. तो छोटावाला होतो, छोटावाला होता तो, काय बोलतो, हातातला मोदकच पडला. गणपती बाप्पा असं काय नाही, मला गौरी पण चालेल ना, काय पण चालेल, काय पण चालेल, म्हणजे दोघांपैकी काय पण चालेल. साहिलचं बर्थडे सेलिब्रेशन. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sahil. Happy birthday to you. God bless you. लेट आए तुम लोग, ताली बजाओ जोर से. साहिलच्या बर्थडे सोबत साहिलच्या गाडीला पण 1 वर्ष झालं. साहिल तू किती झाला? 25? 23? कुछ नाही डॅडी. कालचा ब्लॉग आम्ही एंड करायचा विसरलो, कारण आम्हाला खूप उशीर झालं. घरी तर आलो नाही आम्ही, बिकॉज उशीर झाल्यामुळे आम्ही चेंबूरलाच राहिलो. साहिलचा बर्थडे होता, सो त्यामुळे आम्हाला जास्तच तिकडे उशीर झाला. आणि इकडे आम्हाला जागरण दाखवता आलं नाही, बिकॉज आम्ही आलोच नाही. आज आम्ही आलो दुपारी, आणि दुपारी आल्यानंतर पण तिकडेच आहोत, तिकडेच बिझी आहे गणपतीमध्ये. आत्ताही खूप बिझी आहोत, आणि कुणाल पण खूप बिझी आहे. वेट, सगळा पसारा तसाच होता घरात, त्याची सगळी आवरावर करतोय, सगळी आवरावर करतोय. आणि आता परत घाई आहे, परत घाई आहे. आता आमच्या गणपतीकडे जागरण आहे, प्लस उद्याचा दिवस आमची अॅनिव्हर्सरी आहे, सो वाटतं छोटासा सेलिब्रेशन करतायत 12चं. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, राईट? मीन्स उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्या काय सरप्राईज आहे बघूया, आता मला पण माहिती नाही हा काय सरप्राईज देणार आहे, लेट्स सी. सो आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय एव्हरीवन. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.